Police in Pune's Kharadi area have raided a high-profile rave party on Saturday night, arresting 7 individuals including 2 women. Authorities seized narcotics such as cocaine, empty drug and weed along with premium liquor and hookahs from the spot. Among those arrested is Pranjal Khevalkar, who is married to Rohini Kharse, the state president of Sharad Pawar faction's NCP Women's Wing, and is also the son-in-law of former Maharashtra Minister Eknath Kharse. Police confirmed that the attenders were caught red-handed at the premises, which are owned by an individual named Pansode. The seized narcotics will undergo testing and further action will be taken under the Narcotic Drugs and Psychotropic Substances Act. Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has said that he has come to know about this matter only through the media and would respond after receiving a complete briefing. मी पण हे माध्यमातच पाहिले, कारण आपण स्वतः बघितलंय. मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे, तर मला त्याचं ऍक्च्युअल ब्रीफिंग काही अजून घेता आलेलं नाही. पण जे माध्यमात दिसलंय त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेव पार्टी बस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत. आता मी पूर्ण याचं ब्रीफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल, पण प्राथमिक दृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतो. Meanwhile, Shiv Sena UBT leader Sanjay Raut reacted strongly to the arrest, stating he wasn't surprised. He claimed that under the current government, anybody can be arrested and anyone can be shot at any time, suggesting that police machinery is primarily used against those opposing the BJP. Raut specifically linked the arrest to Eknath Kharse's recent criticism of the government, particularly against Girish Mahajan. या सरकारच्या काळामध्ये कधी कोणाला अटक होईल, कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल. हाँ, और कुछ भी हो सकता है. पुलिस और पुलिस की यंत्रणा बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है. बाकी सरकार में कुछ काम नहीं है. मैं जानकारी ले लूंगा. खड़से साहब के दामाद, उनको भी ऐसी एक केस में ईडी ने अरेस्ट किया था, उसमें कुछ मिला नहीं. 2 दिन से खड़से साहब सरकार के खिलाफ, मैं 2 दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत, पुराव्यांसह बोलतायत. आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टीची. एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले, त्याची चौकशी होत नाहीये. त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. ही पार्टी, ती पार्टी. तुमचं काय चाललंय मग? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे. तुम्हाला माहिती आहे का? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे. खोटे गुन्हे दाखल करे. आता नाशिक मध्ये आज शिवसेनेचे 2 लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत. त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा. भाजपात या, आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे काढून टाकले. हे एक नवीन तंत्र आहे. सुधाकर बडगुजर होते आमचे, त्यांच्या कुटुंबावर मकोकाच्या कारवाया केल्या. भाजपात गेले, रफादफा. प्रत्येक, माझ्या बाजूला साजन पासपुते आहेत आमचे उपनेते, ते काम करतात नगर जिल्ह्यात, त्यांच्यावरती खोटे गुन्हे. नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे. Former Maharashtra Minister Eknath Kharse indicated that he anticipated the recent events. On the other hand, Maharashtra Minister of Water Resources and Disaster Management Girish Mahajan refuted the claim, suggesting that if Kharse had prior knowledge, he should have alerted his son-in-law. काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता. की असं होऊ शकतं, कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येणारी बेतात.
मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही. परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं. माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही, कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. आता बुका आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं. अरे बापू, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना. त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं काय असं होण्याची शक्यता आहे. मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये. जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा. कोणी चूक केली असेल तर तिच्या गळ्यात पडेल. मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे. मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे, असं नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल. मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय, काय नाही, मग कोणी आयोजन केलंय, काय हे. आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट आलं की फोन नुसता घेतला तर त्याच्यात आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही. 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना. आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा